पावसाबद्दल एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। परत एकदा पाऊस आजपासून सक्रिय झाला आहे। मोठ्या पावसाला आजपासून परत एकदा सुरुवात होणार असल्याचं आत्ताच हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलंय। मागील 4 दिवसांच्या पाठीमागे जशा प्रकारे मोठा पाऊस त्या ठिकाणी वातावरणात होता त्यापेक्षा डबल तीव्रतेचा पाऊस पडणार असं आत्ताच मोठी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे परत एकदा नागरिकांमध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आता पसरायला सुरुवात झाली आहे। पाऊस पूर्णपणे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। पुढील 12 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। गेल्या 2 दिवसापासून पावसाने उघडीप दिली होती, परंतु अखेर मोठ्या पावसाला आजपासून परत एकदा सुरुवात होत असल्याने शेतकऱ्यांच्या आणि सर्व नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आता सध्याला पसरायला सुरुवात झाली आहे। अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। अवघ्या 5 मिनिटांपूर्वीच हवामान खात्याने एक नवा धक्कादायक अंदाज या ठिकाणी आता जाहीर केला आहे आणि हा अंदाज ऐकून तुमच्या पण आता अंगावर काटा येईल। कारण 2-3 दिवसांच्या पाठीमागे मोठ्या पावसाने शेतकरी वर्गाचं तसेच नागरिकांचं हाल झालेलं होतं। परत एकदा आज पुढील 2 ते 3 तासांमध्ये मोठ्या पावसाला या ठिकाणी सुरुवात होत असल्याने प्रत्येकाच्या मनामध्ये आता या ठिकाणी भीतीचं वातावरण पसरायला सुरुवात झाली आहे। एक नवा अंदाज या ठिकाणी जाहीर केलाय, ज्यामध्ये हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय की गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस पुढील 12 तासांच्या आतमध्ये पडणार असून या 8 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीमुळे अक्षरशः पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आता या 8 जिल्ह्यांमध्ये व्यक्त केली आहे। हवामान खात्याने या 8 जिल्ह्यांना विशेष सूचना या ठिकाणी जारी केल्या असून येत्या काही तासातच ढगफुटीला सुरुवात होण्याची शक्यता आहे। विशेषतः ही ढगफुटी रात्री होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। त्यामुळे विशेषतः रात्री 2 नंतर सर्वांनी सावध राहण्याचा अहवाल हवामान खात्याने या ठिकाणी आता देऊन टाकला आहे। हवामान खात्याने या पावसाळ्यातील सर्वात मोठा धोका या ठिकाणी पुढील 12 तासांसाठी घोषित केला आहे। या 8 जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या आणि यासाठी हवामान खात्याने डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या 8 जिल्ह्यांमध्ये आता देऊन टाकला आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, डबल रेड अलर्ट। गेल्या 10 वर्षांमध्ये असा अलर्ट कधीच देण्यात आला नव्हता, पण आता पुढील 12 तासांसाठी या 8 जिल्ह्यांना असा इशारा या ठिकाणी देऊन टाकला आहे। त्यामुळेच बंगालच्या उपसागरामध्ये एक त्या ठिकाणी विशेष परिस्थिती निर्माण झाल्या। कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी आत्ताच 2 तासापूर्वी निर्माण झालाय आणि त्यामुळेच एक महाकाय राक्षसी रूपात त्या ठिकाणी एक वादळ सुद्धा यामध्ये येत असल्याचं सांगितलंय, ज्याची आता पर ताशी त्या ठिकाणी वाऱ्याची तीव्रता ताशी 120 ते 150 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने आता वारे सुद्धा वाहणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आता बघा, या ठिकाणी बंगालच्या उपसागरात एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे 2 दिवसांमध्ये त्या ठिकाणी बंद झालेला पाऊस परत एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। या 8 जिल्ह्यांमध्ये मोठा ढगफुटी सदृश पाऊस त्या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय। पुढील 2 ते 3 तासांमध्येच याचे परिणाम तुम्हाला दिसायला सुरुवात होतील आणि पुढील 12 तासात हाहाकार माजण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली आहे। हवामान खात्याने एक विशेष यादी आता जिल्ह्यांची जाहीर केल्या, ज्यामध्ये 8 जिल्ह्यांना या ठिकाणी धोकादायक असा अंदाज वर्तवलाय। या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार हे निश्चित आता झालेलं आहे, अशी खात्रीलायक माहिती या ठिकाणी आता समोर आलेली आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की ढगफुटी सदृश पाऊस म्हणजे काय? तर ढगफुटी म्हणजेच अवघ्या काही कमीच वेळामध्ये अर्ध्या 1 तासामध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी ढग फुटून पाऊस पडणं, ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार। घरे, रस्ते, नदी, त्या ठिकाणी धरण यामध्ये पाणी शिरणार। रस्त्यावर गुडघ्यापेक्षा मांड्यापेक्षा जास्त पाणी साचणार आणि नद्या त्या ठिकाणी अवघ्या 1 तासामध्ये दुथडी भरून वाहणार। नद्यामधले तसेच धरणामधील पाण्याची पातळी अचानक त्या ठिकाणी वाढणार। नदीच्या कडेला जे काही गावे असतील त्यांना अचानक पूर येण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आलेली आहे। बंगालच्या उपसागरातील हा कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी पावसाळ्यातील सर्वात मोठा आहे असं सांगितलं। 2 दिवसांच्या पाठीमागे जो पाऊस झाला त्यामध्ये शेतकऱ्यांचं तसेच नागरिकांचं खूप हाल झालं। त्यापेक्षा मोठा पाऊस आजपासून त्या ठिकाणी सुरुवात होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे।
यामुळे या 8 जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सध्या एक अभूतपूर्व हवामान संकटाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय। अवघ्या काही मिनिटापूर्वी भारतीय हवामान खात्याने एक धक्कादायक आणि भयंकर असा त्या ठिकाणी इशारा जारी केलाय, ज्याने संपूर्ण राज्यामध्ये आता एकच खळबळत्या उडाल्या। पुढील 3 तासात महाराष्ट्रावर एक प्रचंड चक्रीवादळ देखील धडकणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। तसेच याची तीव्रता इतकी भयावह आहे की 8 जिल्ह्यावर उद्ध्वस्त होण्याच्या त्या ठिकाणी धोक्याचा इशारा वर्तवलाय। हवामान खात्याला या संकटामुळे सुद्धा घाम फुटलेला आहे आणि मंत्रिमंडळाची तातडीची बैठक सुद्धा या चक्रीवादळ येत असल्यामुळे त्या ठिकाणी आता वर्तवल्या। काही जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडणार आहे। काही जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। पुढचे 12 तास अत्यंत महाराष्ट्रासाठी धोक्याचं असल्याचं सांगण्यात आलंय। त्या ठिकाणी बंद झालेला पाऊस आजपासून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता बघा, महाराष्ट्रामध्ये 2 टप्पे पडलेत। काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे, काही ठिकाणी चक्रीवादळाचा धोका आहे, तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस या ठिकाणी वर्तवलाय। ढगफुटी सदृश पाऊस त्या ठिकाणी रात्री 2 नंतर ढगफुटीला सुरुवात होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आल्या। तसेच चक्रीवादळाला देखील आता महाराष्ट्राला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचललेत। 8 जिल्ह्यांसाठी डबल चक्रीवादळ अलर्ट या ठिकाणी जारी केला आहे। हा इशारा इतका प्रचंड आहे, गंभीर आहे की हवामान खात्याच्या मते हा अंदाज आता चुकणार नाही आहे। हे चक्रीवादळ इतके शक्तिशाली आहे की गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे संकट या ठिकाणी महाराष्ट्रावर पुढील 12 तासांच्या आतमध्ये ठोठावणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। काल रात्रीपासूनच या 8 जिल्ह्यामध्ये पावसाला त्या ठिकाणी थोडी सुरुवात झाली होती, पण आजपासून हा पाऊस त्या ठिकाणी आणखी तीव्र होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। हवामान खात्याने या ठिकाणी सर्वात मोठा धोका असल्याचं सांगितलंय। प्रशासनानेही सावधगिरीचा इशारा या ठिकाणी दिला आहे। त्यामुळे आम्ही तुम्हाला 8 जिल्ह्यांची यादी लवकरात लवकर या ठिकाणी सांगणार आहे। जर तुमचा जिल्हा या 8 जिल्ह्यांच्या यादीत असेल तर पुढील काही तास तुमच्यासाठी अत्यंत बिकट असणार आहेत, धोक्याचे असणार आहेत। हवामान खात्याने सांगितलंय की गेल्या 10 वर्षांमध्ये इतक्या कमी वेळात इतका मोठा पाऊस कधीच झाला नव्हता। यात आता बघा, 8 जिल्ह्यांसाठी त्या ठिकाणी मोठा धोका असल्याचे सांगितलंय। 8 जिल्ह्यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी हवामान खात्याने या पावसाळ्यातील सर्वात मोठा अलर्ट जारी केला आहे। नागरिकांना स्पष्ट त्या ठिकाणी आता सूचना देण्यात आलीत की कोणी त्या ठिकाणी पुढील 12 तासांसाठी या 8 जिल्ह्यात तुम्ही जर असाल तर घराबाहेर पडू नये। किती महत्त्वाचं काम असलं तरी तुम्ही घरीच थांबा। हवामान खात्याने आता हा अंदाज 8 जिल्ह्यातील नागरिकांना, शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेला आहे। हवामान खात्याने दिलेला अंदाज आता खोटा ठरणार नाही असं ठामपणे आता सांगण्यात आलंय। याशिवाय आज मध्यरात्रीपर्यंत चक्रीवादळाचा धोकाही वर्तवण्यात आलाय। त्यानंतर मध्यरात्रीनंतर चक्रीवादळाचा धोका तसेच यामध्ये ढगफुटीचा धोका या ठिकाणी आता होणार आहे असं सांगितलंय। त्यामुळे ही बातमी तुमची झोप उडवणार आहे। चला तर आता सविस्तरपणे आपण जाणून घेऊया की हे मोठं संकट नेमकं काय आहे। बंगालच्या उपसागरात नेमकं काय परिस्थिती घडत आहे, अशी पूर परिस्थिती का निर्माण होत आहे। बघा, बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा प्रचंड तीव्र झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। समुद्रातून बाष्पाचा प्रचंड पुरवठा होत आहे आणि यामुळे या कमी दाबाच्या पट्ट्याची ऊर्जा अनेक पटीने आता वाढलेली आहे। हे बाष्पयुक्त वारे आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एकत्र जमा होत आहेत। 2 विशेष वातावरणीय प्रणाली एकत्र आल्यामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती देखील पुढील 12 तासांच्या आतमध्ये निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली आहे। आता बघा, महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ आणि ढगफुटीचा दुहेरी संकट या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। काल रात्रीपासूनच ढगफुटीसाठी पोषक वातावरण या ठिकाणी तयार झाल्याचं पाहायला मिळतंय। सह्याद्रीच्या पर्वतरांगामुळे हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या, कारण सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे त्या ठिकाणी तिथं आल्यामुळे त्या ठिकाणी चक्रीवादळाचा वेग तीव्र होण्याची शक्यता आहे। मुंबईकडून या 8 जिल्ह्यामध्ये हे मोठं चक्रीवादळ आणि त्या ठिकाणी तुम्हाला अतिवृष्टी तसेच ढगफुटी सदृश पाऊस होण्याची शक्यता वर्तवल्याने त्या ठिकाणी अनेक नागरिकांची झोप उडाल्या। विशेषतः शेतकरी यांनी त्यांचं आधीच 2 दिवसांच्या आधी नुकसान झालंय।
त्यामध्ये आज आणि मोठा पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये पण भीतीचं वातावरण या ठिकाणी आता व्हायला सुरुवात झाली आहे. 8 जिल्ह्यांना तीव्र याचा इशारा देण्यात आलाय. 8 जिल्ह्यामध्ये शेकडो किलोमीटर पर्यंत हा तीव्र पाऊस तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळणार आहे. रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता आहे. रस्त्यावर मांड्या इतकं गुडघ्या इतकं पाणी साचण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. जनावरांना तुम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आलेत. त्या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल मे महिन्यामध्ये 2025च्या आठवते का बघा, प्रचंड पाऊस पडला होता. तसेच तुम्हाला जर त्या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल 101 वर्षातील सर्वात मोठा पाऊस मे महिन्यामध्ये पडला होता आणि त्यापेक्षा तुफान पाऊस तुम्हाला मागील 2 दिवसांच्या पाठीमागे आठवते का बघा. त्या ठिकाणी नांदेड सारख्या शहरामध्ये, बीड सारख्या शहरामध्ये तुफान पाऊस पडला, ज्यामुळे शेती पिकांचं भयंकर नुकसान झालंय. पण आता येणारा जो आजचा पाऊस आहे पुढील 12 तासांसाठी याला धोका वर्तवलाय. त्या पावसापेक्षा त्या ठिकाणी 2 दिवसांच्या पावसापेक्षा 4 पटीने जास्त तीव्र असणार आहे असं सांगितलंय. येत्या 4 तासामध्ये हा पाऊस सुरू होईल. पुढील 12 तासामध्ये या 8 जिल्ह्यामध्ये जलप्रलय होण्याची शक्यता आहे. रात्री 2 वाजेपर्यंत या पावसाचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता या 8 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये रात्री 2 वाजेपर्यंत चक्रीवादळाचा धोका देखील असण्याचा अंदाज वर्तवलाय. तर उरलेल्या त्या ठिकाणी महत्वाच्या आता 3 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्या. हवामान खात्याने आता या 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देऊन टाकला आहे. आता या 8 जिल्ह्यांची यादी नेमकं कोणकोणती आहे आणि सरकारने कोणत्या सावधगिरीच्या सूचना तुम्हाला दिल्या आहेत ते तर आपण पाहणार आहोत. त्याआधी या तीव्रतेची म्हणजेच या वादळाची तीव्रता नेमकं कशी आहे समजून घेऊया. आता हवामान खात्याने डबल रेड अलर्ट जारी केलाय. गेल्या 10 वर्षांमध्ये कधीच असा अलर्ट देण्यात आला नव्हता. याचा अर्थ पुढील 12 तासात आता काहीही घडू शकतं. त्यामुळे 8 जिल्ह्यामध्ये जे जे नागरिक राहतात त्यांच्यासाठी हवामान खात्याने काय काय सूचना जारी केलेल्या आहे व ते 8 जिल्हे कोणते आहेत आता आपण पाहण्यास सुरुवात करूया. आता बघा, हवामान खात्याने 8 जिल्ह्यामधील नागरिकांना स्पष्टपणे सांगण्यात आले की अत्यावश्यक कामाशिवाय कोणी घराबाहेर पडू नये. प्रचंड मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि कमी वेळामध्ये ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याचं सांगितलं आहे. पुरवठा लाईटीचा खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ताच मोबाईल चार्जिंग करून ठेवा. महत्त्वाचं सामान घरात आणून ठेवा. पाऊस कधी इथून पुढे सुरू होऊ शकतो. आता या 8 जिल्ह्यांची यादी लगेच पाहूया, जिथे हे रौद्र रूप तुम्हाला पुढील काही तासामध्ये या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. या जिल्ह्यामध्ये ढगफुटीमुळे अतिशय गंभीर आणि भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या पाऊस सुरू आहे. बघा, सध्याला त्या ठिकाणी थोडा थोडा पाऊस सुरू आहे. 2 दिवसांच्या पाठीमागे पावसाने ब्रेक घेतला होता. हा पाऊस ढगफुटी सदृश असेल आणि येत्या काही तासातच तो दाखल होणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की नेमकं कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये आता हा पाऊस आहे. तर याचं कारण सुद्धा सांगितले. अनेक जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचं देखील धोका असल्याचे सांगितले. हे चक्रीवादळ आता बघा या 8 जिल्ह्यांच्या आसपास फिरणार आहे आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम आता या जिल्ह्यावर होणार आहे. त्यामुळे सरकारने 8 जिल्ह्यांसाठी विशेष काळजी आता घ्यायचं सांगितले. आता या 8 जिल्ह्यामधील आता 5 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ आणि ढगफुटीचा दुहेरी धोका असल्याचं सांगितले. तर उरलेल्या जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा धोका असल्याचं सांगितले. या पावसामध्ये आता वाऱ्याचा वेग 120 ते 150 किलोमीटर प्रति तास या ठिकाणी असल्याचा अंदाज वर्तवलाय. अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली आहे. तर कोणकोणते जिल्हे आहेत या ठिकाणी आता आपण पाहायला सुरुवात करूया. तर बघा, आता बघा या ठिकाणी पहिल्यांदा जो जिल्हा सांगितलाय तो म्हणजे आता बघा स्पष्टपणे सांगितले की सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्याचा परिसर विशेषतः कोयना आणि महाबळेश्वर या भागात अतिवृष्टीचा धोका असल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलंय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा महाबळेश्वरच्या परिसरात दरडी कोसळण्याची शक्यता आहे. दुसरा जिल्हा आहे कोल्हापूरमधील पंचगंगा नदी असेल तर यामध्ये दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. तिसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, जो किनारपट्टीला लागून आहे तर यामध्ये सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना या ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट परत एकदा देऊन टाकलाय.
त्यामुळे तुम्ही या पावसाच्या अंदाजावर जर शेती पिकाची किंवा इतर मोठी कामे करत असाल तर परत एकदा अनुभवी व्यक्तीकडून आता पावसाचा सल्ला घ्या. का कारण आता पावसाचा अंदाजच असतो, कदाचित तो बदलतोय. त्यामुळे अनुभवी व्यक्तीकडून परत एकदा अंदाज घ्या आणि मगच तुम्ही त्या ठिकाणी शेती पिकाची असेल इतर कामे करायला सुरुवात करा. तुम्हाला पावसाच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.